हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये एक वेगळा टॉपिक डिस्कस करतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अल्फाबेट आणि वर्ड्सबद्दल अभ्यास केलेला आहे. सो याच्या पुढची एक पायरी आहे, त्याबद्दल आज आपण डिस्कस करतोय. सो आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत ते आपण एकदा बघूया. म्हणजे आपल्याला अंदाज येईल की आपण आज काय शिकतोय. सो पहिली गोष्ट आपण जे शिकणार आहोत, आपण सेंटेन्स बद्दल शिकणार आहोत. आता सेंटेन्स म्हणजे काय आहे, कशाला आपण सेंटेन्स म्हणणार, कशाला आपण सेंटेन्स नाही म्हणणार हवं, याबद्दल आपण अगोदर डिस्कस करणार आहोत. त्यानंतर सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे, काय असतं स्ट्रक्चर सेंटेन्सचं, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पुढे आहे सेंटेन्समध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे, त्याच वेळेस आपण त्याला सेंटेन्स म्हणणार आहोत. म्हणजे बेसिक कंपोनंट काय आहेत जे सेंटेन्समध्ये असतात, याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. याबद्दल आपण शिकणार आहोत. पुढे जे आहे लेट्स मेक सेंटेन्स म्हणजे काय, तर वरचं सगळं सेंटेन्स काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचे कंपोनंट काय आहे, हे सगळं ज्यावेळेस आपल्याला समजलं तर डेफिनेटली आपल्याला सेंटेन्स बनवता येतील. तर ते सेंटेन्स बनवायचं पण आपण आजच या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. आणि पुढचा जो पार्ट आहे त्यामध्ये आहे टाइप्स ऑफ सेंटेन्स इंट्रोडक्शन. म्हणजे सेंटेन्सचे जे प्रकार आहेत त्याचं फक्त आपण शॉर्ट इंट्रोडक्शन इथे बघणार आहोत. सो हे 5 टॉपिक आज आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून शिकणार आहोत. सो खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला पण ज्यावेळेस अल्फाबेट आपण शिकलोय तर अल्फाबेट बद्दल आपण जाणून घेतलं, त्यानंतर वर्ड्स कसे बनवतात याबद्दल तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करून स्वतःचे वर्ड्स जे आहेत ते बनवलेले आहेत. सिंपलशी ग्राम ट्रिक होती ज्या माध्यमातून आपण वर्ड्स बनवायला शिकलो. सेम तेवढंच सिंपल, तेवढंच इझी सेंटेन्स कसं बनवायचं ते आपण शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. आपण आता सुरुवात करूया. सो पहिलं जे आहे सेंटेन्स स्ट्रक्चर अँड इट्स टाईप, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. सो सेंटेन्स म्हणजे काय. सो बघा, याच्या अगोदरची डेफिनेशन जर तुम्हाला लक्षात असेल, अ ग्रुप ऑफ सिक्वेन्शियल अँड मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ अल्फाबेट इज नोन ॲज वर्ड. म्हणजे बघा, वर्डची डेफिनेशन जर आपल्याला माहीत असेल तर ही डेफिनेशन आपल्याला खूप इझिली लक्षात राहील. सो सेंटेन्सची डेफिनेशन खूप इझी आहे. अ ग्रुप ऑफ सिक्वेन्शियल अँड मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स इज नोन ॲज सेंटेन्स. फक्त बदल कुठे झालाय तर वर्ड्समध्ये. याच्या अगोदरच्या डेफिनेशनमध्ये आपण अल्फाबेट्स बघितलं होतं, ठीक आहे, पण ती डेफिनेशन होती वर्डची. आताची जी डेफिनेशन आहे ती सेंटेन्सची आहे. अ ग्रुप ऑफ सिक्वेन्शियल, सिक्वेन्शियल म्हणजे क्रमबद्ध, मिनिंगफुल म्हणजे काय तर अर्थपूर्ण. तर बघा, अर्थपूर्ण, क्रमबद्ध आणि अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला आपण काय म्हणणार आहोत तर त्याला आपण वाक्य म्हणणार आहोत, त्याला आपण म्हणणार आहोत सेंटेन्स. सो खूप सिंपल आहे. आय होप ही डेफिनेशन तुम्हाला समजली आहे. सर 2 वर्ड इम्पॉर्टंट आहे, एक सिक्वेन्शियल आणि दुसरं मिनिंगफुल. आणि त्यांची जी अरेंजमेंट असेल कुणाची, वर्डची, जर या पद्धतीने अरेंजमेंट केलेली असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, सेंटेन्स म्हणणार आहोत, वाक्य म्हणणार आहोत. बघा, ही डेफिनेशन होती इंग्लिशमध्ये, आपण मराठीमध्ये पण ते डेफिनेशन बघणार आहोत. त्या अगोदर एक एक्झाम्पल बघूया. आय लर्न अ सेंटेन्स. ओके, याचा अर्थ काय तर मी वाक्य शिकतो. सो हे एक्झाम्पल आपण बघितलं की आय लर्न अ सेंटेन्स म्हणजे काय तर मी सेंटेन्स शिकतोय. तर एवढं सिम्पलच्या गोष्टीमधून आपण आपले जे काही सेंटेन्सेस आहे हे शकतो. बऱ्याच वेळेस आपल्याला भीती असते की नाही, मला इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवायला जमणार नाही, किंवा मला इंग्लिशमधले सेंटेन्स रीड करता येणार नाही. बट खूप इझी आहेत जर आपण त्याचं स्ट्रक्चर समजून घेतलं, आपण सेंटेन्स कसे बनतात हे समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी काय खूप सिम्पल आहे. सो आत्तापर्यंत आपण काय केलं की इंग्लिशमधली डेफिनेशन बघितले आणि सेंटेन्स काय असतं याचा एक एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. सो त्याचं मिनिंग पण मी मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे. सो आता बघूया आपण मराठीमधली डेफिनेशन काय. तर मराठीमध्ये सेंटेन्सची डेफिनेशन खूप सिंपल आहे. क्रमबद्ध अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात. बघा, जसं की आपण त्यावेळेस डिस्कस केलं होतं, जर आपण अल्फाबेट्स क्रमाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने जर आपण
अरेंज केले तरच त्याचा शब्द बनतो. सेम सिच्युएशन इथे पण आहे. जर आपण असं लिहिलं अ सेंटेन्स आय लर्न, तर याचा कोणताही अर्थ निघणार नाही. का? तर शब्द तर आपण लावलेले आहे, पण त्याचा क्रम चुकलेला आहे आणि ते अर्थपूर्ण पद्धतीने तिथे नाही आहेत, तसे अरेंज केलेले नाही आहेत. म्हणजे आपल्याला बघा, जसं आपण सांगितलं की क्रमबद्ध असायला हवं आणि अर्थपूर्ण शब्दांच्याच समूहाला आपण काय म्हणणार आहोत? सेंटेन्स म्हणणार आहोत. जसं की मी हे वर्ड्स असे पण अरेंज करू शकतो. अ सेंटेन्स आय लर्न. खूप सारे पॉसिबल चान्सेस आहे की या सेंटेन्सला मी वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकतोय. बट आपल्याला काय पाहिजे तर एक योग्य सिक्वेन्स हवा, क्रम हवा आणि त्यांची मांडणी जी आहे ती अर्थपूर्ण पद्धतीने झालेली हवे. तेव्हा आणि तेव्हाच आपण काय म्हणणार आहोत? त्याला एक सेंटेन्स म्हणणार आहोत. सो आय होप तुम्हाला सेंटेन्स म्हणजे काय हे कळालं असेल आणि त्याची डेफिनेशन पण कळली असेल. आपण पुढे जाऊ. आता बघा, सेंटेन्सचे पार्ट्स कोणते कोणते आहेत? बेसिकली सेंटेन्सचे 2 पार्ट्स आहेत. पहिला आहे सब्जेक्ट, ज्याला आपण म्हणतोय उद्देश. जर आपण एक सेंटेन्स घेतलं तर त्या सेंटेन्सला आपण 2 भागामध्ये डिवाइड करणार आहोत. तर बघा, ते 2 भाग कोणता असणार आहे? पहिला जो असणार आहे तो असणार आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे उद्देश. ओके. सो सब्जेक्ट म्हणजे काय? तर बघा, वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये कुणीतरी ऍक्शन करणारा असेल, कर्ता असेल आणि त्या कर्त्यालाच आपण काय म्हणतोय? उद्देश, ज्याला आपण म्हणतोय सब्जेक्ट. आणि दुसरा जो पार्ट आहे वाक्यामध्ये असतो सब्जेक्ट सोडून दुसरा, त्या व्यतिरिक्त. इथं बघा, सब्जेक्ट जर आपण बाजूला केलं तर बाकीचा जो काही पार्ट आहे इथून लर्न अ सेंटेन्स, हा आहे आपला प्रेडिकेट, ज्याला आपण काय म्हणतोय? विधेय असं म्हणतोय. तर बघा, सब्जेक्ट आहे आपला आय. इथं बघा, कोण शिकतोय? तर मी शिकतोय. बघा, बरोबर आहे की नाही? मी वाक्य शिकतोय. याच्यामधनं शिकण्याची क्रिया कोण करतोय? तर मी आहे. सो म्हणून हा आहे आपला सब्जेक्ट आणि तो आहे आपला आय. रेस्ट ऑफ द सेंटेन्स, बाकीचं जे काही सेंटेन्स आहे, लर्न अ सेंटेन्स, हे आहे आपलं प्रेडिकेट, ज्याला आपण काय म्हणतोय? विधेय असे म्हणतोय. आता याबद्दल पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत. काय असतं सब्जेक्ट, कुणाला आपण म्हणतोय, प्रेडिकेट मध्ये काय काय येऊ शकतं, त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर आपण एक सिम्पलचं जे स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचं ते आपण बघूया. नेमकं सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं त्याबद्दल आपण अगोदर डिस्कस करूया. सो बघा, हे थोडेसे शॉर्ट टर्म्स लिहिलेले आहेत, पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह नाही, बट याच्या शॉर्ट फॉर्म्समध्ये हे लिहिलेलं आहे. यस म्हणजे सब्जेक्ट, जो आपण इथे बघितलेला आहे. या सब्जेक्टबद्दल आपण इथे पण बोलतोय. वर्ब म्हणजे क्रियापद. आता बऱ्याच जणांना क्रियापद म्हणजे काय आहे हे ऑलरेडी माहीत असेल, बट ज्यांना माहीत नसेल तर अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण वर्बवरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्हाला एकतर कॉमेंट बॉक्समध्ये खाली तो व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळून जाईल. सो वर्ब आणि ऑब्जेक्ट काय असतं याबद्दल. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर कर्म. बऱ्याचशा वाक्यामध्ये बघा, एक कर्ता असतो आणि ज्या गोष्टीवरती क्रिया घडत असते त्याला आपण काय म्हणतोय? कर्म म्हणतो. एक छोटंसं जर एक्झाम्पल घेतलं आपण, आय इट अ मँगो, हे एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर याच्यामध्ये आय हा आहे सब्जेक्ट आहे, तो काय करतोय? ऍक्शन करतोय. आणि अ मँगो कुणावरती ऍक्शन होती? तर त्या मँगोवरती ऍक्शन होती. कशाची ऍक्शन आहे? तर खाण्याची ऍक्शन आहे. बरोबर आहे की नाही? सो तो आहे ऑब्जेक्ट. सो हा बेसिक स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचा. सब्जेक्ट सुरुवातीला आपल्याला कर्ता घ्यायचा आहे, त्यानंतर वर्ब, ज्याला आपण क्रियापद म्हणतोय, आणि शेवट करायचा आहे आपल्याला ऑब्जेक्टने, ज्याला आपण काय म्हणतोय? कर्म. सो हे बेसिक स्ट्रक्चर आहे सेंटेन्सचं. सो आपण, आय होप तुम्हाला हे पण समजलं असेल. खूप इझी आहे. पुढे जाऊ. एक सेंटेन्सचे काही एक्झाम्पल्स मी लिहिले. आय प्ले, एवढं शॉर्ट पण सेंटेन्स असू शकतो. बघा, काय आहे? फक्त सब्जेक्ट घेतलाय आय आणि एक वर्ब घेतलाय प्ले. सो आय प्ले म्हणजे काय? तर मी खेळतो. आता याला आपण पुढे पण एक्सटेंड करू शकतो. आय प्ले क्रिकेट. थोडंसं अजून आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते की मी काय खेळतोय? तर मी क्रिकेट खेळतोय. सो अशा पद्धतीने आपण जे काही सेंटेन्सेस आहेत ते आपण बनवू पण शकतो. तर आत्ताच्या या स्लाइडवरती तुम्हाला जे दिसत असेल, एक सेंटेन्स म्हणजे काय? सिक्वेन्शियल अँड मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड्स, त्याला आपण सेंटेन्स म्हणणार आहोत. सेंटेन्सचे 2 पार्ट आहेत. पहिला आहे सब्जेक्ट, ज्याला आपण उद्देश म्हणतोय. दुसरा आहे प्रेडिकेट, ज्याला आपण विधेय म्हणतोय. आणि सेंटेन्सचं स्ट्रक्चर म्हणजे काय? सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पुढे आपल्याला हे यूज करायचं आहे आणि खाली 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. सो
पुढे बघा, आपण काय शिकतोय आता, तर सब्जेक्ट कोणकोणते असू शकतात, म्हणजे इन जनरल आपण सब्जेक्ट कोणकोणते निवडू शकतो त्याबद्दल आपण बोलतोय. सब्जेक्ट म्हणजे काय, तर क्रिया करणारा. सो बेसिकली सब्जेक्ट्स जे आहेत ते आपण हे यूज करतो, जसं की आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, आणि अजून सेम यू आपण तुम्हीसाठी पण वापरतो. त्यानंतर ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते त्या ती, सॉरी ते, एक तर निर्जीव वस्तूसाठी आपण इट वापरतो आणि लहान बाळासाठी पण आपण इट वापरतो. दे म्हणजे ते त्या ती, नेम म्हणजे काय, तर एखाद्याचं नाव आपण इथं यूज करू शकतो. आणि रिलेशन म्हणजे काय, तर जसं की अंकल आंटी, ब्रदर सिस्टर, हे रिलेशन्स आपण काय करू शकतो, सब्जेक्ट म्हणून यूज करू शकतो. तर एवढे सब्जेक्ट आहेत. त्यानंतर पुढे बघा, प्रेडिकेटमध्ये काय काय येणार आहे. प्रेडिकेट म्हणजे काय, तर विधेय. बेसिकली प्रेडिकेटमध्ये वर्ब येतं, ॲडव्हर्ब येतं, ॲडजेक्टिव्ह येतं, त्यानंतर तुम्ही फ्रेजेस पण घेऊ शकता तिथे, काही कंजक्शन्स यूज करतो आपण, इंटरजेक्शन्स पण यूज करू शकतो. सो हे सगळा जो पार्ट आहे तो कुठे येतोय, तर तो येतोय आपल्या प्रेडिकेटमध्ये. सो सब्जेक्ट अँड प्रेडिकेट हे 2 पार्ट आहेत आणि अशा पद्धतीने आपण ते यूज करायला पाहिजे ना. आता बघा, आता आपण काय करतो, लेट्स मेक द सिम्पल सेंटेन्सेस. आता आपण काय करतोय, खूप सिम्पल सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर काय यूज करायचं आहे आपल्याला, एक सब्जेक्ट आणि रेस्ट ऑफ प्रेडिकेट. तर बघा काय आहे. पहिलं सिम्पल सेंटेन्स आहे आय इट. आता बघा, बऱ्याच जणांना माहीत असेल आय हा काय आहे, सब्जेक्ट. इथं ॲक्शन कोण करतोय, मी. आय म्हणजे मी. त्यानंतर इट म्हणजे काय, तर खाणे. सो आय इट म्हणजे मी खातो. हे काय आहे, एक व्हेरी सिम्पल सेंटेन्स, मी खातो. खूपच सिम्पल असं सेंटेन्स आहे. याच्या अगोदर जसं आपण बघितलं आय प्ले, फक्त सब्जेक्ट यूज केला आणि वर्ब यूज केला. बघा, वर्ब आपण काय केलेलं आहे इथं, यूज केलेलं आहे, आणि या दोघांचाच वापर करून आपण एक सेंटेन्स बनवला, आय इट, मी खातो. आता काय करतोय बघा, पुढचं सेंटेन्स बघा. सो वी इट अ मँगो. आता मी काय केलंय, इथला जो काय सब्जेक्ट आहे तो बदललाय. आयच्या ऐवजी काय केलं आपण, वी म्हणजे आम्ही. आता इथं मी परत काय यूज केलं, याला ऑब्जेक्ट पण यूज केलेला आहे. सो इट म्हणजे खाणे ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. आता मी काय खातोय, तर आंबा खातोय. सो वी इट अ मँगो. थोडंसं सेंटेन्स बघा मोठं झालेलं दिसेल आणि अजून जास्त इन्फॉर्मेशन भेटते. आय इट म्हणजे काय, तर मी फक्त खातोय, बट काय खातोय हे माहीत नाही आहे. ज्यावेळेस मी ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये ॲड करतोय, क्रिया ज्याच्यावरती होती, ते कर्म मी ज्यावेळेस ॲड करतोय, त्यावेळेस आपल्याला अजून जास्त इन्फॉर्मेशन भेटते. सो वी इट अ मँगो, आम्ही आंबा खातो. सो काय यूज केलं याच्यामध्ये, एक सब्जेक्ट यूज केला, त्यानंतर वर्ब यूज केला, आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं ऑब्जेक्ट मी काय केलंय, यूज केलेलं आहे. आता ऑब्जेक्टमध्ये मँगो हे नाऊन आहे आणि हे काय आहे, आर्टिकल आहे. सो बऱ्याच डिटेलमध्ये आपल्याला नंतर पुढचे काही पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये शिकायला भेटेल. सो पुढचं सेंटेन्स बघा काय आहे, यू इट अ बनाना. आता बघा, याच्या अगोदरचं सेंटेन्स काय होता, वी इट अ मँगो म्हणजे आम्ही आंबा खातो. आता काय केलंय मी, सब्जेक्ट बदललाय. सब्जेक्ट काय ठेवला, यू इट अ बनाना. इथं ऑब्जेक्ट पण मी बदललेलं आहे. बनाना म्हणजे काय, तर केळी. सो याचा मराठीत ट्रान्सलेशन काय होणार, तू केळी खातो. यू इट अ बनाना. किती सिम्पल आहे. काय केलंय, सब्जेक्ट बदललाय आणि ऑब्जेक्ट बदललाय. सो डेफिनेटली वाक्य काय झालंय, बदललेलं आहे. सो अशाच पद्धतीने आपण वेगवेगळे सेंटेन्सेस बनवू शकतो. एवढं इझी आहे सेंटेन्स बनवणं. सो बघा पुढे काय केलं आपण, पुढचा जो सब्जेक्ट आहे तो यूज केला ही. त्यानंतर इट्स अ स्वीट मँगो. आता इट माहिती आहे तुम्हाला, इट म्हणजे काय, तर खाणे. त्याला यस लागलंय. हा जो नियम आहे तो तुम्हाला टेन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये कळेल. खाली त्याची लिंक आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सची. सो तिथे तुम्हाला कळेल. इथंच मी यस का यूज केलं आहे. सो वाटलंच तर ते परत एकदा बघा हा व्हिडिओ संपल्यानंतर, तर हा तुमचा यसचा डाऊट जो आहे तो क्लिअर होऊन जाईल. सो ही इट्स अ मँगो. आता सॉरी, ही इट्स अ स्वीट मँगो. याच्यामध्ये काय केलं आहे, ही हा सब्जेक्ट यूज केला आहे मी, इट हे वर्ब यूज केलं आहे, स्वीट जे आहे हे आहे आपला ॲडजेक्टिव्ह. त्या मँगोबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतंय. सो ही इट्स अ स्वीट मँगो. तो गोड आंबा खातो. सो किती सोपं आहे. एखादं वाक्य कसं बनवायचं आहे, सब्जेक्ट घेतोय आपण, त्यानंतर वर्ब घेतो आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट घेतो आहे. जे आपण स्ट्रक्चर बघितलं आपण सिम्पल सेंटेन्सचं, ते स्ट्रक्चर आपण इथं बेसिकली फॉलो करतोय. सेम असेच एक्झाम्पल आहे. शी इट्स अँड रेडिश फ्रूट.
ती लाल रंगाचं फळ खाते. देन इट प्लेज. आता बघा, लहान बाळ आहे इट. याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं की लहान बाळासाठी आपण बेसिकली इट यूज करतो आणि निर्जीव वस्तूंसाठी. सो इट प्ले म्हणजे काय, तर ते खेळतं. सो अशा पद्धतीचे साधे साधे सेंटेन्सेस आपण बनवू शकतो. सो दे प्ले ऑन ग्राउंड. ते मैदानावरती खेळतात. ते मैदानावरती खेळतात. प्ले हे काय आहे, खेळणे, बरोबर आहे की नाही. सो दे हा सब्जेक्ट घेतला आपण, इथला दे हा सब्जेक्ट घेतला आपण, वर्ब घेतला प्ले आणि ऑब्जेक्ट घेतला आपण ऑन ग्राउंड. देन नेक्स्ट आहे पर्णिका सिंग्स अ सॉन्ग. आता बघा, मी काय म्हटलं होतं की एखादं नाव जे आहे ते आपण ॲज अ सब्जेक्ट म्हणून घेऊ शकतो. इथं एका मुलीचं नाव आहे पर्णिका, ती इथं ॲक्शन करते आणि ॲक्शन काय आहे तर गाणं गाण्याची. सिंग अ सॉन्ग. सिंग म्हणजे काय तर गाणं म्हणणं आणि अ सॉन्ग म्हणजे काय तर ज्याला आपण गाणं म्हणतो. ठीक आहे. सो पर्णिका सिंग्स अ सॉन्ग याचा मराठीत अर्थ काय आहे की पर्णिका गाणं गाते. त्यानंतर पुढचं बघा, अंकल सिंग्स अ मेलोडियस सॉन्ग. इथं बघा आपण रिलेशन यूज केलंय. अंकल म्हणजे काय तर काका खूप मधुर गाणं गातात. सो अशा पद्धतीने आपण सेंटेन्सेस अजून मोठे करू शकतो. आपल्या सेंटेन्समध्ये आपण वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजेक्शन्स, इंट्रोजेक्शन्स, आर्टिकल्स असा यूज करता करता आपल्याला पुढचे सेंटेन्सेस अजून मोठाले करता येईल. बट आपण काय केलं आहे, फक्त खूप सिम्पल सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सो लगेच तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं जे काही सिम्पल सेंटेन्स तुम्ही आत्ता बनवू शकतात ते कॉमेंट करू शकता. मला तुम्ही बनवलेले सेंटेन्स बघायला आवडतील. सो कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही तुमचं सेंटेन्स ड्रॉप करा. पुढे बघा, आता आपण बघतोय की तिथे काय आहेत, आपल्याकडे 4 प्रकारचे वाक्य आहेत. आतापर्यंत आपण सेंटेन्स बघितलं, सेंटेन्सचं पार्ट्स बघितले, त्याचं कंपोनंट्स बघितले आणि आता आपण काय बघतोय की सेंटेन्सचे प्रकार. फक्त इथे इंट्रोडक्शन आहे. सेंटेन्सचे प्रकार म्हणजे काय, तर पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण काय म्हणतोय विधानार्थी वाक्य. त्यानंतर त्याचं एक एक्झाम्पल दिलंय, आय मेक अ कॉफी. मी कॉफी बनवतो. पुढचं जे आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण काय म्हणतोय आज्ञार्थी वाक्य. याचं एक एक्झाम्पल दिले, ओपन द डोअर म्हणजे काय तर दरवाजा उघड. त्यानंतर तिसरं जे आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स, ज्याला आपण काय म्हणतोय उद्गारवाचक वाक्य. याचं जे काय एक्झाम्पल आहे, हाऊ काइंड यू आर. देन फोर्थ वन जे आहे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण काय म्हणतोय प्रश्नार्थी वाक्य. आणि याचं एक एक्झाम्पल आहे, व्हॉट इज युअर नेम. आता इथे फक्त आपण एवढंच शिकतोय की नेमका सेंटेन्सचे प्रकार किती आहे. आतापर्यंत आपण सेंटेन्स बघितले आणि आता त्याचे सेंटेन्सचे प्रकार किती आहेत. सो याच्याबद्दल डिटेलमध्ये व्हिडिओज मी शेअर करणार आहेत. अपकमिंग जे व्हिडिओज असतील ते सेंटेन्सच्या प्रकारावरती असतील. सो तिथे जाऊन तुम्हाला सेंटेन्सचे प्रकार अजून डिटेलमध्ये आपल्याला शिकता येईल. सो हे होतं बेसिक. आय होप तुम्हाला आतापर्यंत जे सेंटेन्स आहे त्याचे पार्ट्स आहे, जसं की सब्जेक्ट अँड प्रेडिकेट, त्यानंतर त्याचे कंपोनंट आहे जसं की आय व्ही यू सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे, हे कंपोनंट्स आहेत. आणि त्यानंतर आत्ता आपण लास्टला बघतोय आपण सेंटेन्स बनायचं शिकलो, कशा पद्धतीने सेंटेन्स बनतात. जसं की सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचं, नंतर वर्ब ठेवायचं आणि शेवटला जर ऑब्जेक्ट यूज करता आला तर ते ऑब्जेक्ट पण आपण यूज करू शकतो. सो अशा पद्धतीने व्हेरी सिम्पल सेंटेन्सेस बनतात. आणि आत्ता आपण बघितलंय 4 प्रकार आहेत सेंटेन्सचे आणि त्याचे एक एक एक्झाम्पल बघितलं आहे. सो आय होप तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो कळाला असेल. सेंटेन्सबद्दल आता तुम्हाला कोणताही डाऊट नसणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. आणि तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणताही पार्ट कळाला नसेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये त्याला इम्प्रूव्ह करू शकेल. सो थँक्यू सो मच.